आमचे एक सहकारी आहे, हिंदुत्ववादी वक्ते, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण शिरीष महाराज मोरे. फार धर्माचा जागर केला. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांचे ते 11वे वंशज होते. काय त्यांचं प्रारब्ध, काय त्यांचं संचित. त्यांनी आत्महत्या केली. कारण असं सापडलं की त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता आणि त्या कर्जाला घाबरून त्यांनी आत्महत्या केली. दादा, जशीच माहिती सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांपर्यंत गेली, साहेबांनी विचारलं किती कर्ज होतं, आणि महाराजांनी जी शेवटची चिठ्ठी लिहिली होती त्यामध्ये मित्रांना साथ घातली होती की माझ्या हिंदुत्ववादी मित्रांनो, मी गेल्यानंतर कर्ज फेडायला माझ्या आईबापाला मदत करा, अशी त्यांच्या जवळच्या मित्रांना त्यांनी साथ घातली होती. ती सगळी माहिती शिंदे साहेबांपर्यंत गेली. साहेब म्हटले कर्ज किती आहे? 33 लाख. साहेबांनी विचारच नाही केला हो, त्याने आपलं कधी नाव घेतलंय का, त्याने आपला कधी प्रचार केलाय का, त्याचा ना आपल्या शिवसेना पक्षाचा काही संबंध आहे का? काय नाही, काय नाही. हिंदुत्ववादी काम करत होते, धर्माचं काम करत होते. तुकाराम महाराजांचे वंशज आहे. हा एकनाथराव शिंदे त्या शिरीष महाराज मोरेंचा एक मित्र आहे असं समजा. एक सही केली फक्त चेकवर आणि देऊन टाकले 33 लाख. तुम्ही म्हणाल काय झालं यातून? अहो, त्यातून एक झालं, आमच्या सारख्या धर्म प्रचार करणाऱ्या धर्मसेवकांचा आत्मविश्वास वाढला की आम्ही धर्माच्या प्रचारासाठी रात्रंदिवस पळतो. पण उद्या परवा आमच्यावरही काही दागा फटका झाला, आम्ही अडचणीत आलो, आम्हाला हे जग सोडून जावं लागलं ना, तर आमच्या परिवाराला एकनाथराव शिंदे साहेब उघड्यावर टाकणार नाही. हा आत्मविश्वास आला. प्रत्येकाची ऊर्जा वाढली काम करण्याची की नाही, आहे शिंदे साहेब आपलं काही हो.